बंडखोरी करून भाजपच्या अधिकृत उमेदवार ठरलेल्या शिल्पा केळुसकर यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार पूजा कांबळे यांचे पती रामदास कांबळे यांनी ही हायकोर्टात याचिका दाखल केली। शिल्पा केळुसकर यांनी भाजपचा एबी फॉर्म चोरून उमेदवारी मिळवल्याचा आरोप आहे। वॉर्ड नंबर 173 मध्ये भाजपतर्फे शिल्पा केळुसकर विरुद्ध शिवसेनेच्या पूजा कांबळे अशी लढत होणार आहे। याआधीच शिल्पा केळुसकर यांच्या विरोधात सायन पोलीस ठाण्यात एबी फॉर्म चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर 173 वॉर्ड नंबरचा हा पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा। आता शिल्पा केळुसकर ज्यांचा एबी फॉर्म अधिकृत धरण्यात आला त्या भाजपच्या उमेदवार आहेत असं म्हटलं गेलं आणि आता त्यांच्याच विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, या वॉर्डची निवडणूक आणि तिथले एकंदरीतच उमेदवारी चांगलीच चर्चेत आहे। अजून एक मुद्दा त्यातला समोर आलाय। श्रोते, आपण पाहतो की प्रभाग क्रमांक 173 मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार ठरलेल्या शिल्पा केळुसकर यांच्या विरोधामध्ये आधीच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि भाजपच्या कार्यालयामधून त्यांनी एबी फॉर्म चोरल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। मात्र या प्रभागामध्ये आता भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून शिल्पा केळुसकर विरुद्ध शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार आहेत पूजा कांबळे, त्यांच्या विरोधामध्ये लढत होणार आहे। मात्र आता पूजा कांबळे यांचे पती रामदास कांबळे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये शिल्पा केळुसकर त्याचबरोबर भाजपचं पक्ष कार्यालय आणि निवडणूक आयोगाला प्रतिवादी बनवत याचिका दाखल केलेली आहे आणि यावरती तातडीची सुनावणी घेण्याची विनंती सुद्धा त्यांनी याचिकेमध्ये केलेली आहे आणि शिल्पा केळुसकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशा पद्धतीचा याचिकेमध्ये मागणी सुद्धा करण्यात आलेली। त्यामुळे आजच जर या प्रकरणावरती सुनावणी झाली तर आतापर्यंत भाजपने निवडणूक आयोगाला लिहिलेले जे काही पत्र होतं की एबी फॉर्म चोरून शिल्पा केळुसकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केलेला आहे आणि उमेदवारी अर्जासाठी अर्ज दाखल केलेला आहे, ते पत्र आणि शिल्पा केळुसकर यांच्यावरती दाखल करण्यात आलेला चोरीचा गुन्हा त्याची सुद्धा प्रत त्यांनी आपल्या याचिकेसोबत जोडलेली आहे आणि शिल्पा केळुसकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी रामदास कांबळे यांनी आपल्या याचिकेमध्ये केलेली आहे। ॲडव्होकेट विशाल आचार्य यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आणि आजच यावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हायकोर्टात सुनावणी दरम्यान हायकोर्ट सगळ्या प्रकरणी कशा पद्धतीने काय महत्त्वाचे निर्देश देतं का महत्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे बिनविरोध जे काही निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांच्या विरोधामध्ये मनसेने सुद्धा याचिका दाखल करण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली आहे। थोड्याच वेळामध्ये विलास जाधव आणि त्यांचे वकील हे कोर्टामध्ये पोहोचतील आणि आजच सुनावणीसाठी प्रयत्न करतील। त्यामुळे आता या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम जो आहे तो आता कायदेशीर लढाईसाठी कोर्टात सुद्धा येता हळूहळू पाहायला मिळतो आहे। श्रुती, धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।